नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण भेट देणार आहोत पुण्याच्या अगदी जवळ असलेल्या शांत, प्रसन्न आणि इतिहासानं संपूर्ण अशा घोरडेश्वर मंदिराला। हे मंदिर तळेगाव दाभाडेमधील सोमाटणे फाट्यापासून जवळ शंकरवाडीमध्ये वसलेलं आहे। आणि आजच्या या आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। इथे येताच सुरुवात होते अगदी प्रवेशद्वारापासून। इथे पार्किंगसाठी प्रशस्त अशी सोय आहे। गाडी पार्क करून आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली। पायथ्याला येताच कमानीच्या समोर नंदी महाराज दिसले। त्यांचं दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात केली। तिथून थोडं पायऱ्या चढून वरती येताच आपण एका छोट्या पठारावर येऊन पोहोचतो। तिथे उभं राहिलं की सकाळची थंडी, ताज्या वाऱ्याची झुळूक आणि संपूर्ण परिसराचं प्रसन्न वातावरण क्षणभर थांबून शांतपणे अनुभव घ्यावा असं वाटलं। तिथेच थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो। त्या जागेतून पुढे थोडं गेलं की पुन्हा खडबडीत दगडी पायऱ्या सुरू होतात। या कच्च्या पायऱ्या चढून वर गेल्यावर समोर आपल्याला दोन मार्ग दिसतात। डावीकडील मार्ग हा विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जातो आणि उजवीकडील मार्ग हा शिव मंदिराकडे जातो। आम्ही डावीकडून आतमध्ये गेलो। थोडं पुढे गेलो तेव्हा एक साधं, शांत पण दिव्य असं विठ्ठल मंदिर दिसलं। विठ्ठल मंदिराच्या ओसरीवर एक वयोवृद्ध आजोबा ध्यानधारणा करताना बसले होते। क्षणभर आम्ही त्या ठिकाणी उभं राहून ती शांतता अनुभवली, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि मग दुसऱ्या रस्त्याला परत चाललो। असं म्हणतात संत तुकाराम महाराज देखील या ठिकाणी ध्यान धारणेसाठी बसायचे। दुसऱ्या रस्त्याने पुढे चालायला सुरुवात केल्यावर डोंगरात कोरलेल्या जुन्या गुंफा दिसायला लागल्या। काही गुंफा अजूनही तशाच मजबूत उभ्या आहेत आणि काही ठिकाणी पाषाणात बनवलेली पाण्याचे टाके सुद्धा दिसतात। या टाक्यांमध्ये आजही पाणी साचलेलं असतं। त्या काळच्या कारागिरांची कमालच खरंच। हे अजून एक पाण्याचं टाकं। असंच पुढे जात शेवटी आम्ही पोहोचलो घोरडेश्वराच्या मुख्य महादेव मंदिरासमोर। गुहेच्या आत दगडात कोरलेलं शिवलिंग, ज्या भोवतीचा परिसर अत्यंत थंड, शांत आणि दिव्य वाटतो। मंदिराच्या आतलं वातावरण इतकं पवित्र की पाय आपोआप थांबतात आणि मन शांत होतं। या गुफां सुमारे 10व्या-11व्या शतकातील मानल्या जातात। राष्ट्रकूट आणि यादव काळाच्या वास्तुकलेचा छान संगम इथे दिसून येतो। लहान पण भव्य गर्भगृह, समोरचा सभामंडप आणि भिंतीवरची प्राचीन संरचना सगळंच मनाला भारावून टाकणारं आहे। तिथे दर्शन घेतलं आणि आपोआपच थोडा वेळ तिथे ध्यान करत बसावं अशी इच्छा झाली। मग तिथेच थोडा वेळ बसलो आणि खाली निघालो। पण तेव्हा मंदिराच्या शेजारी एक छोटासा रस्ता दिसला। रस्ता खूपच अरुंद। पहिल्यांदा पाहून वाटलं बहुतेक इथे पुढे काही नसावं, म्हणून आम्ही निघालोच होतो। पण अचानक कानावर एक मंद आवाज पडला, जणू कुठेतरी घंटानाद चालू असल्यासारखा। तिथून थोडासा अवघड पण थोडासा ट्रेक करून आम्ही वरती निघालो। जाताना अजून काही गुहा आम्हाला रस्त्यात दिसल्या। त्या आवाजानं आम्ही आपोआप आकर्षित झालो होतो आणि आमची पावलं त्या दिशेनं वळली। हा थोडासा खडतर ट्रेक करून वर पोचलो तर समोर अजून एक महादेवाचं मंदिर दिसलं, अतिशय पवित्र मंदिर। तिथे त्यावेळी सकाळची आरती चालू होती। आरतीचा आवाज, मंद वारा आणि डोंगराच्या शांततेत मिसळलेले नगाऱ्याचे स्वर सगळंच स्वर्गीय वाटत होतं। क्षणभर तर वाटलं इथे येणं, हा आवाज ऐकणं, हा संपूर्ण प्रवास करणं सगळंच सार्थकी झालं। इथे रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री नियमित आरती होते असं तिथले स्थानिक लोक सांगत होते।
त्या आरतीचा नाद, त्या भजनाचं स्वर आणि डोंगरावरचं प्रसन्न वातावरण मनाला एक वेगळीच शांती देतं. आम्ही इतके नशीबवान की आम्हाला ते सगळं अनुभवण्याचं भाग्य लाभलं. घोरवडेश्वर फक्त एक मंदिर नाही, एक इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म सगळ्याचं अद्भुत मिश्रण असलेली दिव्य जागा आहे. प्रत्येक मार्ग, प्रत्येक गुहा आणि प्रत्येक पायरी काहीतरी सांगून जाते आणि या संपूर्ण प्रवासानंतर मनात एकच विचार येतो, इथे आल्याशिवाय या ठिकाणाचं खरं सौंदर्य कळणार नाही. आरती तर संपली, पण तो नाद अजून तसाच कानात घुमत होता. आणि या जागेचं अजून एक वैशिष्ट्य असं म्हणजे, काही लोक असे म्हणतात की जेव्हा प्रभू श्रीराम वनवास भोगत होते त्यावेळी ते काही काळ इथे स्थायिक होते. जर तुम्हाला पुण्याजवळ एखादं शांत, ऐतिहासिक आणि दिव्यता अनुभवायला लावणारं ठिकाण पाहायचं असेल तर घोरवडेश्वर मंदिर नक्की भेट द्या. मित्रांनो, घोरवडेश्वरच्या या पवित्र प्रवासात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांच्या माहितीकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.